आता आपण राष्ट्ररक्षक मराठे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करत आहोत. चला तर आतापर्यंत आपण बघितलं की माधवराव पेशव्यांचा मृत्यू झालाय. आता हैदर अली बद्दल पण आपण बघितलं. तर आता पुढे तर हैदर अलीचा मृत्यू हा इसवी सन 1782 मध्ये झाला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. हा आहे टिपू सुलतान. हा कसा होता तर निष्णात असा योद्धा होता आणि त्याच्याबरोबरच तो विद्वान आणि कवी सुद्धा होता. आपल्या कर्तबगारीनं त्यानं राज्याचा प्रभाव हा वाढवला होता. त्याने फ्रेंचाशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली आणि इसवी सन 1799 मध्ये इंग्रजाच विरुद्धच्या एका युद्धात तो मारला गेला. असा ह्या थोडक्यात अशी ही या टिपू सुलतानची कारकीर्द होती. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा असा आहे की मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनर्स्थापना. आपण बघितलं की माधवराव पेशव्यांच्या नंतर आपल्या मराठी सत्तेमध्ये भरपूर आपण त्यांची एका चांगल्या राजाची आपण वाट बघत आहोत. मग ती कशा रीतीने झाली ते आता आपण बघूया. पानिपताच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबरदस्त असा धक्का पोचला होता आणि मग उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावानं काय केलं होतं तर महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे आणि विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना तिकडं पाठवलं होतं आणि मराठ्यांच्या फौजांनी जाट, रोमिले आणि राजपूत यांना सुद्धा पराभूत केलं. मग बादशाह शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्त्यावर बसवलं होतं. पुढे उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनर्स्थापित झाली. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अब्दालीच्या सैन्याची सुद्धा हानी झाली होती. कारण अर्थात युद्ध म्हणजे ते पण कोणी वाचले नव्हते. तर घमासान युद्धामध्ये त्या अब्दालीच्या सैन्याची सुद्धा भरपूर हानी आणि संपूर्णपणे मारले गेले होते. मग पानिपतच्या या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्यानं किंवा त्यानं परत किंवा त्याच्या वारसदारांनी भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. परत मी मुद्दा स्पष्ट केले की अब्दालीबद्दल मला तुम्हाला सांगायचंय की पानिपतच्या विजयाच्या नंतर आर्थिक लाभ तर त्याला काहीच नाही भेटला. मग त्याच्यानंतर आणि नुकसानच झालं होतं. त्याच्यामुळं परत अब्दाली किंवा त्याचे कोणी वारसदार यांनी आपल्या भारतावर पुन्हा आक्रमण करावं अशी काहीही योजना किंवा हिंमत केली नाही. याच्या उलट उत्तर भारतात म्हणजे आपल्या उत्तरेतील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्या पातशाहीचा सांभाळ करावा अशी त्यानं आपली इच्छा प्रगट केली. सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात आपला दूत सुद्धा पाठवला. पानिपतचा मोठा पराभव हा पचवून उत्तरेच्या राजकारणामध्ये पुन्हा उभा राहण्यात मराठे हे यशस्वी झाले आणि ही बाब अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंद्यांचा सिंहाचा वाटा आहे. बघा आपले आता पुढे परत आपले सगळे नेते येत आहेत. अगदी त्यांनी काय काय आता कामगिरी केली ते आता आपण बघूया. आता ही पेशवे घराण्यांची एक वंशावळ आहे आणि ही महत्वाची असल्या कारणामुळं आपण त्याचा थोडासा आढावा घेऊया. तुम्ही पण बघा, आपल्या उपक्रमात आहे, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे. तर थोडासा आढावा घ्या तुम्ही आणि आपल्या वहीमध्ये हे नमूद करायचंय की बाळाजी विश्वनाथ, त्यांचा एक मुलगा बाजीराव पहिला, दुसरा चिमाजी अप्पा आणि अशा रीतीने ही वंशावळ पुढे वाढत गेली. पुढे जाऊया. आता आपण बघत आहोत आपल्या सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार. अतिशय सुवर्ण संधी आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे बघणं. म्हणजे खरोखर त्या काळचं हे छायाचित्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे.
की कशा रीतीने हा कारभार केला जायचा. तिथं बघा खुर्च्या वगैरे नाही दिसत आहेत आपल्याला, परंतु आपले माधवराव पेशवे खाली बसलेले आहेत आणि दानपट्टेवाले वगैरे सगळे आहेत आसपास, आणि कारभार कशा रीतीने केला जायचा राजाचा, राज्याचा संपूर्ण तो दखल कशी केली जायची ते दाखवलेलं आहे. की आता आपण गृहीत धरलं की गृह खात्यामध्ये आहे किंवा लष्करी खात्यामधून आहे, तर त्या लोकांनी समोर यायचं त्यांच्या आणि आपला संपूर्णपणे अहवाल महाराजांना आपल्या द्यायचा, पेशव्यांना, आणि मग त्याच्यावरती उपाय योजना, मग काही चांगले नवीन प्रकल्प करून मग ते परत आपल्या जागेवर जाऊन बसणार. म्हणजे अशा रीतीने एवढा सुंदर असं ते दालन आहे. त्याचे पडदे पहा, त्याची नक्षीकाम बघा, माणसं किती अदब आणि अगदी आपुलकीने बसलेले आहेत की आता काय न्याय निवाडा आहे. प्रत्येक ठिकाणाची माणसं त्याच्यामध्ये नमूद आणि बसवलेली आहेत. खरोखरच असं सुंदर दृश्य त्यावेळेस त्यांनी चित्रामध्येच काढलं असेल अर्थात, कारण त्यावेळेस तर कॅमेरे किंवा फोटो काढण्याची काहीच संधी नव्हती. फारच छान, अतिशय सुंदर, अतिशय छान. अगदी माझ्या बरोबर तुम्ही सगळं काही याचा आनंद घेताय ह्याची मला पूर्ण 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 खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी दैदिप्यमान असा तो राजवाडा आणि त्यांचा सगळा राज्यकारभार आपण बघत आहोत. खूप छान. चला, अप्रतिम असं. चला पुढे जाऊया. आता आपला विभाग नेहमीचा आपण काय शिकलो त्याच्यामध्ये थोडक्यात लिहा या अंतर्गत अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला, अफगाणांशी संघर्ष, पानिपताच्या लढाईचे परिणाम, या तुम्हाला म्हणजे थोडी थोडी माहिती त्याच्यावरती आपल्याला लिहायची आहे. अर्थात तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित नमूद करून ठेवा, म्हणजे आपल्यालाच तुम्हालाच उपयोगी आहे ते अर्थात. चला तर पुढे जाऊया.